तर आखाती देश आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचे साईड इफेक्ट्स आता भारतातही जाणवू लागलेत। आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। प्रति बॅरल $100च्या पुढे कच्च्या तेलाच्या किमती गेल्यात। तर दुसरीकडे जळगावात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। 3 ते 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सिलेंडर उपलब्ध होत आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। तसंच अमेरिका आणि इराण युद्धामुळे हिंदुस्थानी साखरेच्या निर्यातीवर सुद्धा मोठा परिणाम झालाय। जवळपास साखर निर्यात ठप्प झाली असं म्हटल्यास वावगं ठरू नये। युद्ध लांबल्यास तेल टंचाईसोबतच खतांची सुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे। तसंच युद्धामुळे स्थानिक पातळीवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर कसे परिणाम होत आहेत या युद्धाचे ते पहा। इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेनं युद्ध पुकारलंय। इराणनेही या दोन देशांना धडा शिकवण्यासाठी हल्ले करायला सुरुवात केली। या युद्धजन्य परिस्थितीमुळे अर्थविश्वात मोठा भूकंप आला असून त्याचे पडसाद सगळ्या देशभर पाहायला मिळत आहेत। भारताबाबत बोलायचं झालं तर शेअर बाजारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांना या परिस्थितीमुळे मोठा फटका बसलाय। 28 फेब्रुवारीपासून कालपर्यंत म्हणजे 9 दिवसात गुंतवणूकदारांना तब्बल 31 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय। सोमवारी शेअर बाजारातील पडझडीचं सत्र सुरूच राहिलं, ज्यामुळे सोमवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडालेले आहेत। तर आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। प्रति बॅरल $100च्या पुढे कच्च्या तेलाच्या किमती गेलेल्या आहेत। युद्धाचा आज 10वा दिवस आहे, त्याचा परिणाम आता इतर देशांच्या संसाधनांवर जाणवतोय। इराणवरील हल्ल्याचा सर्वाधिक परिणाम कच्च्या तेलावर होतोय। गेल्या आठवड्यापेक्षा 8% कच्चं तेल वाढून $102.50 इथपर्यंत पोहोचलंय आणि WTI क्रूड ऑइल $101.20 वर पोहोचलेला आहे। याचे सर्वात मोठं कारण म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळा, त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर 20% परिणाम होतोय आणि त्यामुळे शिपिंग खर्चातही जवळपास 30% वाढ झाली आणि ही सगळी वाढ भरून काढण्यासाठी प्रति बॅरल तेलाचे भाव वाढवण्यात आले आहेत। तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यवसाय उद्योगांना फटका बसलाय। इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्यानं राज्य सरकारनं व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा थेट परिणाम हा कंपन्यांवर आणि उद्योग व्यवसायांवर झालाय। जळगाव MIDC मधील अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असून नोंदणी केलेल्या सिलेंडरवर तुर्तास कंपन्या सुरू असल्या तरी सुद्धा आता पुरवठा बंद झाल्यानं उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे उद्योजकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे हिंदुस्थानी साखरेच्या निर्यातीवरही मोठा परिणाम झालाय। जवळपास साखर निर्यात ठप्प झाली आहे। केंद्र सरकारनं 20 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी परवानगी दिली होती, मात्र या परवानगीनंतर आतापर्यंत केवळ 4 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली आहे। युद्ध आणि जागतिक बाजारामध्ये साखरेचे घटलेले दर यामुळे किमान 15 लाख टनाच्या आसपास निर्यातीसाठी दिलेल्या साखरेचा कोटा देशातच शिल्लक राहण्याची चिन्ह आहेत। युद्धामुळे सुएझ कालवा आणि आखातामधील सामुद्रधुनी बंद असल्यानं साखर निर्यात थांबली आहे। यंदाच्या हंगामात देशामध्ये सुमारे 300 लाख मेट्रिक टन इतकी साखर उत्पादित होणं अपेक्षित आहे। आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आगामी काळात नाकारता येत नाही आहे। त्यामुळे युद्धाचा परिणाम आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो। त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी पेट्रोल आणि डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश सर्व इंधन विक्री कंपन्यांना जारी केलेत। मात्र सध्या राज्यात कोणतेही इंधन टंचाई नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। संभाजीनगरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा ठेवावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं देशांतर्गत बाजारपेठेवर या युद्धाचा परिणाम झाला। एकीकडे $100च्या वर क्रूड ऑइलचे भाव गेलेले आहेत, कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल गेलेले आहेत, त्यामुळे आता $60 ते $62 पर्यंत असणारे हे दर आता 100च्या वर गेल्यानं $40 एक्स्ट्रा जास्त आपल्याला द्यावे लागतात। त्यामुळे तेल वाहतूक मंदावलेली आहे, खर्चिक झालेली आहे आणि अनेक सागरी मार्ग सुद्धा बंद असल्यामुळे तेलही येणं दुरापास्त झालेलं आहे। अशा वेळेला इंधन टंचाई जाणवू शकते। दुसरीकडे सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागते। 2 ते 3 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते। साखर निर्यातही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे, तर युद्धामुळे खतही महागणार आहेत।
इंधन तुटवड्याची भीती आहे आणि मार्केटवर सुद्धा त्याचे परिणाम जाणवत आहेत. शेअर बाजार आज पुन्हा एकदा कोसळला आहे. आणि एकूणच संभाजीनगरमधली काय परिस्थिती आहे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मोहसिन. संभाजीनगरमध्ये याचे परिणाम सर्वाधिक दिसत आहेत, म्हणजे इतर ठिकाणांवरून सुद्धा बातम्या येत आहेत, पण संभाजीनगरमध्ये सर्व पातळीवर हालचालींना सुरुवात झालेली आहे. एकीकडे MIDCवर त्याचा परिणाम जाणवतोय, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. छोटे व्यवसाय सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काय नेमकी स्थिती आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन केलं जात आहे? विनोद सर, आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारं शहर म्हणून संभाजीनगरकडे पाहिलं जातं. ऑटोमोबाईल हब म्हणून या शहराची ओळख आहे. मात्र हेच इंडस्ट्री आता कोलॅप्स होण्याच्या मार्गावर. मी जिथे उभा आहे हे मोठमोठे जे सिलेंडर दिसत आहेत, यामधूनच या सगळ्या कंपन्यांना गॅस वितरित केला जात होता, वेगवेगळ्या कंपन्यांना. मात्र आता हे सगळं फक्त काही तास पुरू शकतं एवढा गॅस या ठिकाणी शिल्लक आहे. मी लक्ष्मी म्हणून एक कंपनी आहे, काय नाव? लक्ष्मी मेटल प्रेसिंग. तर ह्या कंपनीत आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी आता फक्त काही गॅस शिल्लक राहिलेला आहे. किती गॅस शिल्लक राहिला आहे तुमच्याकडे आता? काय किती? 12 घंटे का गैस बाकी है। 12 घंटे का गैस बाकी, कल सुबह बंद हो जाएगा। कल सुबह 7 बजे तक लाइन चलेगा। इतना ही गैस अभी मेरे पास अवेलेबल है। अभी मांग कर रहे थे, ऊपर से क्या बात है? अभी मांग करने के बाद ये बोल रहे कि अभी इंडस्ट्री को गैस देने के लिए रोका है, तो जैसा क्लियरेंस मिलेगा उसके बाद होगा। अभी उनके पास कोई क्लियरिटी नहीं है कि कब आएगा, कब क्या होगा। यहाँ पे कितने लोग काम करते हैं और क्या यहाँ पे 500 लोग हैं। अभी 500 लोगों का, अभी मेरा दोपहर में वही कॉन्ट्रैक्टर के साथ भी सारे कॉन्ट्रैक्टर आए थे और लेबर्स भी आए थे कि आगे क्या होने वाला है। तो मैं बोला अभी बात करते हैं, अभी सब जगह पे काम चल रहा है, उसके ऊपर की लेवल पे भी बात कर रहे हैं, डिपार्टमेंट के साथ भी बात हो रहा है, हमारा इंडस्ट्रियल एसोसिएशन के साथ भी बात हो रहा है कि इसके लिए क्या सोल्यूशन निकलेगा। तो अभी तक तो कोई सोल्यूशन निकला नहीं है। काय सगळी परिस्थिती सध्या, म्हणजे किती दिवस, अजून किती तास हे चालेल? उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत, तो उद्या माझी लाईन बंद होणार 100%। आता टप्प्याटप्प्याने जसं आम्ही सांगितलं की एक माझा छोटासा दुसरा प्लांट आहे, त्याच्यामध्ये आम्ही ETP म्हणून वापरतो, त्यातलं पाणी सगळं जाळून वाफ करून उडवतो, कारण ते नॅचरल हे असतं, पाणी जमिनीत सोडता येत नाही। तो माझा प्लांट ऑलरेडी मला बंद करायला लागला, तो आता मी एक तासाला चालवतो की कंटिन्युअस चालवायला पाहिजे। तर आता माझं प्रोडक्शन आता पूर्ण बंद होणार आहे। ज्याचं माझं पेंटिंग जे काय आहे सायलेन्सर, ते बंद होईल। ते बंद झाल्यानंतर ऑटोमॅटिकली बजाजची लाईन बंद होईल। तर हा सायकल असाच चालत जाईल। तुमचं कंपनीचं जे सायलेन्सर बनतं तुम्ही ते बजाजला, आम्ही बजाजला विकतो। म्हणजे जर तुमचं बंद पडलं तर याचा फटका थेट बजाजमध्ये जास्तीत जास्त अजून एक 4 तासाची इन्व्हेंटरी असेल। माझ्या सकाळी बंद पडेल तर त्यांचं दुपारी 3-4 वाजता बंद होईल, 2-3 वाजता बंद होईल। विनोद सर, हे अत्यंत गंभीर आहे। कोरोना सारखी सगळी परिस्थिती निर्माण झाली। बजाज हे मोठं प्लांट संभाजीनगरमध्ये आहे। असं म्हटलं जातं की बजाजवर अनेक छोट्या मोठ्या कंपन्या अवलंबून असतात। मात्र या छोट्या मोठ्या कंपन्या आता या गॅस अभावी जर बंद पडत असतील तर साहजिकच याचा फटका बजाज सारख्या कंपनीला बसणार आहे आणि अत्यंत पॅनिक सिच्युएशन या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेली आहे। उद्योजक वेगवेगळ्या लोकांना संपर्क साधतायत। जी माहिती मिळते त्यानुसार इथल्या संघटनेने मुख्यमंत्र्यांशी देखील या सगळ्या बाबत बोलण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आता सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरच्या इंडस्ट्रीमध्ये गॅसमुळे मोठी एक अडचण निर्माण झाली आहे। अनेक उद्योजक उद्या सकाळपर्यंत बंद पडतील अशी देखील ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते। विनोद सर, अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये याचे सर्वाधिक परिणाम आत्तापासूनच जाणवायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी अगदी 10 ते 12 तास पुरेल इतका गॅस आहे, त्यामुळे अनेक ठिकाणचं उत्पादन थांबण्याची शक्यता आहे। आपण बघतोय संभाजीनगर MIDCतली ही दृश्य आहेत। संभाजीनगर MIDCमध्ये छोटे उद्योग, MSME उद्योगांचा मोठ्या प्रमाणात तिथे भरणा आहे आणि त्यांना या युद्धाचा परिणाम सोसावा लागतोय।